एवढ्या चांगल्या चिल्यांचा सत्यानाश करून टाकला भाऊ. तर आज माझं मूड झालं होतं की भाई आपण चिले खाणार. मला असं वाटतं आपल्या अमरावतीमध्ये हा पदार्थ खूप कमी बनते, पण हा पदार्थ आहे कुठचा हे नक्की कमेंट मध्ये सांगा. हा तोपर्यंत मी चहा घेते. चिले कसे बनवायचे हे तर मी तुम्हाला सांगतोच, पण त्यापेक्षा महत्वाचं म्हटलं आज पडला आपल्या भावाच्या घरचा स्लॅब, तेव्हा फक्त एकच म्हण आठवली, गरीबाच्या लग्नाले 17 इग्न. अशी माझी आजी म्हणे. बरं मीनी म्हटलं मला एवढ्या म्हणी कुठं येते राजू, म्हणून हे सर्व सोडून मी नाश्त्यावर फोकस केला. या मग नाश्ता बनवणं महत्वाचं आहे म्हटलं, खाणं महत्वाचं नाही. जसं की तुम्हाला दिसतं आपण घेतलं तांदळाचं पीठ आणि हे सारण एवढंच घट्ट असलं पाहिजे. याच्यापेक्षा जर असलं ना तर जसं स्टार्टिंगला दिसलं ना तसा हाल होऊन जाईल चिल्यांचा. आणि आईच्या शिवायनं तुमचं मेंटल हेल्थ खड्ड्यात जाणार, खड्ड्यात. म्हणून म्हणतो गडबड नका करजो. गडबड केली की आई गडबड कमी करायच्या गोळ्या देते, गोड गोड गोळ्या. कसं आता हेल्दी फूड खायचं डिसाईड केलाय ना, गडबड तर होणारच आणि आईच्या हातच्या गोळ्या पण रोजच भेटणार. चिले जेवढे दिसायला चांगले दिसतंय ना त्याच्यापेक्षा टेस्टी ते खाले. तुम्हाला आवडलं असेल ना तर नक्की ट्राय करा. तर आजसाठी एवढंच, बाकी सांगते मी उद्या. बाय बाय.